शहरी भागात पालेभाज्या आणि फळभाज्या विकतच घ्याव्या लागतात हा बहुतेकांचा समज आहे। पण कोल्हापुरातील आर.के. नगर इथल्या दीपक देवलापूरकर यांनी हा समज खोटा ठरवलाय। घराच्या टेरेसवर भाजीपाला, फळभाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावून देवलापूरकर कुटुंबीय वर्षभर ताज्या भाजीपाल्याबाबत स्वयंपूर्ण आहेत। शिवाय जादाचा भाजीपाला ते नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही देतात। चांगला विचार असेल आणि त्याला कृतीची जोड असेल तर पर्यावरणपूरक जीवनशैली अवघड असत नाही। आपण दररोज मंडईतून भाजीपाला विकत घेतो। बऱ्याचदा रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर केलेला हा भाजीपाला असतो। अशा भाज्यांच्या सेवनामुळे अनेक आजार उद्भवू शकतात। हे माहीत असूनही नाईलाजाने बाजारातील भाजीपाला विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो। मात्र या समस्येवर कोल्हापुरातील आर.के. नगर इथल्या दीपक देवलापूरकर यांनी मार्ग शोधलाय। गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या घराच्या टेरेसवर भाजीपाल्याची लागवड करतायत। रिक्षाचे जुने फायबरचे टब, कुंड्या याचा वापर करून त्यामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फुलझाडांची त्यांनी लागवड केली आहे। पोकळा, मेथी, पालक, कोथिंबीर याचबरोबर पडवळ, कारली, भोपळा, दोडका, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी अशा नानाविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्यांनी त्यांचा टेरेस भरून गेलाय। शिवाय त्यांना केळी, मिरच्या, लिंबूही विकत घेण्याची कधी गरज पडत नाही, कारण बंगल्याच्या टेरेसवर देवलापूरकर कुटुंबियांनी फुलवलेली फळबाग 12 महिने उत्पादन देते। इतकंच नाही तर आंबा, फणस, चिक्कू, रामफळ, सीताफळ, शेवगा, पपई अशी 20 पेक्षा जास्त फळझाडं त्यांनी लावली आहेत। झाडांना नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळत असल्यानं त्यांची वाढही चांगली होते। शिवाय उन्हाळ्यात घरात गारवा टिकून राहतो असं देवलापूरकर यांनी सांगितलं। घरात निर्माण होणारा चिमूटभर कचराही ते बाहेर फेकून देत नाहीत, उलट या कचऱ्यापासून ते घरीच सेंद्रिय खत तयार करतात। टेरेसवरील भाजीपाल्यासह अन्य झाडांना घरातील ओल्या कचऱ्यापासून बनवलेलं हे सेंद्रिय खत वापरलं जातं। त्यामुळे कचऱ्याचा प्रश्नही आपोआप निकालात निघतो आणि झाडांची जोमानं वाढ होते असं देवलापूरकर यांचं म्हणणं आहे। टेरेस गार्डन पाठीमागची संकल्पना अशी आहे की आपण घरात कचरा तयार करतो आणि तो ग्रामपंचायतीवर जबाबदारी ढकलतो, त्यांनी उचलावा। परंतु याचं जर खतामध्ये रूपांतर केलं तर हे आपल्याला झाडांना वापरता येतं। हा पर्यावरणाचा कन्सेप्ट। त्यामुळे आमच्या घरातले कचऱ्याचे एक चिमट देखील आम्ही रस्त्यावर टाकत नाही, ते स्वतंत्र साठवतो, त्याचं खतामध्ये रूपांतर करतो आणि ते झाडांना वापरतो। आता घराच्या भोवतीनं फळझाडं जवळजवळ 20च्या वर आहेत आणि पालेभाजी किंवा फळभाजी अशा सगळ्या ह्या भाज्या आहेत त्या आम्ही टेरेसवर लागवड केलेल्या आहेत। हे पण करत असताना जे काही जुन्या बाद झालेल्या रिक्षावरचे जे टप असतात त्या टपचा आम्ही वापर केला आहे आणि तो उंचीवर घेतल्यामुळं खाली बसावं लागत नाही, खाली वाकून नुसतं फक्त ते काम करता येतं आणि खाली पाण्याचा निचरा चांगला होत राहतो, हा त्याचा उपयोग आहे। देवलापूरकर आणि त्यांच्या पत्नी हे दाम्पत्य आनंदानं टेरेसवर बागकाम करतात। माती मोकळी करणं, वाळलेली पानं काढणं, ती पानं पुन्हा मातीत कुजवणं अशा कामातून मिळणारा आनंद वेगळाच असतो। शिवाय घरात पिकवलेल्या फळांची आणि भाज्यांची चव वेगळीच असते। या भाज्या आरोग्यदायी असतात असा देवलापूरकर दाम्पत्याचा अनुभव आहे। पावसाळ्यात देवलापूरकरांच्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं आणि घरातील बोरवेलचं पुनर्भरण केलं जातं। त्यामुळे वर्षभर बोरवेलला पाणी टिकून राहतं। हे पाणी ठिबक सिंचन पद्धतीनं टेरेसवरील झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवलं जातं। परिणामी झाडांना आवश्यक तेवढंच पाणी मिळून पाण्याचा अपव्यय होत नाही। टेरेस गार्डनमधून संपूर्ण कुटुंबाला पुरेल एवढ्या आरोग्यदायी सेंद्रिय फळभाज्या आणि पालेभाज्या त्यांना वर्षभर मिळतात। शिवाय अनेकदा फळभाज्या आणि पालेभाज्यांचं जादा उत्पादन होतं। अशा वेळी जादा भाजीपाला देवलापूरकर आवर्जून आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना देतात। दीपक देवलापूरकर यांचा टेरेस गार्डनचा हा प्रयोग सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे। त्यांचा आदर्श घेऊन या उपक्रमाचं प्रत्येकानं अनुकरण केलं तर आरोग्यमय आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आनंद प्रत्येकाला मिळेल। बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार।